सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामध्ये भात कापणीचा वेळीच हा पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। शिवसेनेच्या वतीने त्यावेळी मी असून दे सतीश सावंत असून यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं होतं आणि सगळीकडे त्याचे पंचनामे करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टरांना स्वतः भेटलो होतो। त्याचबरोबर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली होती। परंतु आजच आम्ही पेपरमध्ये बातमी वाचली की निलेश राणे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, नितेश राणे जे आमदार आहेत, ते दोघंही या नुकसान भरपाईचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत। परंतु हे श्रेय लाटून नसून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार या महायुती सरकारने केलेला आहे। 18,372 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी त्यावेळी अर्ज केला होता आणि त्यांना जवळजवळ 4,08,00,000 रुपये फक्त नुकसान भरपाई मिळाली आहे। ती प्रत्येकाला आपण डिवाइड केली तर 2,224 रुपये फक्त ही नुकसान भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळते। याउलट शेतकऱ्यांना ई पीक पाणी नोंदणीची नोंद केली पाहिजे, त्याचा सातबारा काढला पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजेत, तालुक्याला गेलं पाहिजे, कृषी सेवकांना ते तलाट्यांना आपल्या शेतामध्ये आणलं पाहिजे, शेतामध्ये पुन्हा फोटो काढले पाहिजेत। असा भूर्दंड जवळजवळ 1,000 पेक्षा जास्त रुपये खर्च प्रत्येक शेतकऱ्याला झाला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला फक्त 2,224 रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे। त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे माझी जे कोण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे हे सांगतायत की आम्ही नुकसान भरपाई मिळाली ह्याचं श्रेय आहे त्याचं श्रेय आहे, त्यांनी खरं तर ती शेतकऱ्यांकडे जाऊन विनंती करावी, शेतकऱ्यांकडे जाऊन शेतकऱ्यांशी बोलावं। आज राजकीय विरोधक म्हणून आम्ही तुमच्याशी बोलत नाही, तर शेतकऱ्यांना खरोखरच 2,224 रुपयाचा काय फायदा होईल काय? आज राज्यामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते ती लाखोंच्या घरात मिळते, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अन्याय काय याचा खरं तर लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला पाहिजे आणि या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आणि आपलं श्रेय लाटण्याचा प्रकार हा थांबवला पाहिजे, एवढीच माझी इथल्या राज्यकर्त्यांना विनंती आहे। त्याचबरोबर हे 2,224 रुपये किती शेतकरी घेतील? आणि खरं तर कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकेका मताला 15,15, 20,000 रुपये खर्च आले। आज जेवढी तालुक्याला नुकसान भरपाई मिळाली आहे त्याचा एका नगरसेवकाचा खर्च तेवढा होता जो सत्ताधाऱ्यांनी राबवला होता की एकेका मतदारसंघामध्ये एकेका नगरसेवकाच्या छोट्या मतदारसंघामध्ये 1-1 कोटी रुपये खर्च झाले होते आणि आता तालुक्याला नुकसान भरपाई लाखामध्ये आहे। आणि याचा लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी शांतपणे विचार करावा आणि सत्ताधाऱ्यांबरोबर कसं राहावं हे लोकांनी ठरवावं अशी माझी लोकांना विनंती आहे।